हॅलो हाय, मी कश्वी @ओशन सॉन्ग. सकाळी सकाळी उठल्यानंतर माझा मूड तसा रडण्याचाच होता, पण ते बघा डुग्गूने मला वाचवलं. मी डुग्गूला गायगाई करत होती जशी मम्मा मला गायगाई करते. त्यानंतर मम्माने थोडंफार माझा मूड चांगला करण्यासाठी आम्ही दोघी असं खेळायला लागलो. पिंगूला कॅच करण्याचा आमचा खेळ होता, पण मला ते काही समजत नव्हतं. मम्मा समजावत होती की कॅच घे म्हणून, पण मी हसण्यातच व्यस्त होती आणि अशी माझी मस्ती चालूच होती मम्माची आणि माझी. मग हे सगळं झालं. थोड्या वेळाने डॅडाने TV लावला. मग काय नाच रे मोरा गाणं लागलं की मी एकदम खुश ताजी तवानी होणार आणि असा मस्त मस्त डान्स करणार. कधी पण हे गाणं लागतं ना माझा डान्स चालू होतो बरं का. आता होळी येते, मग काय शॉपिंगला तर जाणारच. मम्माला तर फक्त कारणच पाहिजे असतं. मग काय निघालो मी, डॅडा, आजी. गाडीमध्ये बसल्यावर मला काचेतून एक छोटासा दादा दिसला. मी त्याच्याकडेच बघत होते की त्याला हाय करत होते, पण त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. असो, मग आम्ही पोचलो मार्केटमध्ये. स्ट्रीट शॉपिंगसाठी किंवा स्ट्रीट मार्केटमध्ये असं पहिल्यांदाच मी आले असेल बरं का कदाचित. हे खूप चित्रविचित्र होतं, गोंधळ गोंधळ सगळीकडे होता, खूप आवाज होता. त्यातून मला ही बबल गन आवडली आणि मम्मानी मला घेतली सुद्धा. तर अशी एकंदरीत थोडीफार माझी मस्त मस्त शॉपिंग झाली. हे बघा आता होळीसाठी मी मस्त तयार आहे बरं का. तर मम्मानी माझ्यासाठी अशी छान छान शॉपिंग केलेली आहे. मग आता बघूया कशी आम्ही होळी सेलिब्रेट करतो. माझी पहिली होळी आहे आणि मम्माला पण काहीतरी घ्यावं लागणारच. मग काय मम्माने मला डॅडाकडे ठेवलं आणि गेली ती तिची शॉपिंग करायला. मग बराच वेळ मी आणि मम्मा दोघेच गाडीत होतो. मग थोड्या वेळाने मला मम्मा गाडीकडे येताना दिसली, पण डॅडाचं लक्ष नव्हतं. माझा गोंधळ सुरू होताच डॅडाला समजलं की आम्ही आलेलो आहे. असं मला खूप आनंद झाला मम्माला बघून. मग आम्ही हे सगळं उरकलं आणि घराकडे निघालो. येताना आम्हाला सनसेट पण दिसला आणि हा मून पण दिसला. लव यू मम्मा, लव यू डॅडा. कश्वी @ओशन सॉन्ग.